36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. संपूर्ण भारताचे आदर्श मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचे भव्य दिव्य स्वरूप असलेले मंदिर अयोध्या येथे साकार झाले. येणाऱ्या 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार असून या पवित्र क्षणाचे आपण देखील साक्षीदार आहोत. तसेच अयोध्या येथून आलेले प्रभू रामचंद्रांचे निमंत्रण हे बोदवड तालुक्यासाठी आज कलश यात्रेच्या स्वरूपात आलं आहे. अयोध्या येथून भुसावळ प्रांताकडून अक्षदा कलश निमंत्रण बोदवड तालुक्यासाठी दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी आले होते. या अक्षदा कलशाची आज सकाळी 8 वाजता बोदवड शहरातील श्री सीताराम मंदिर येथे दाखल झाले आणि त्यानंतर श्रीराम मंदिरात अक्षदा कलशाची पूजा अर्चना करण्यात आली आहे. तसेच सर्व गावकऱ्यांनी शोभायात्रेत उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय. तसेच या कलश यात्रेची शोभायात्रा श्री सीताराम मंदिरापासून प्रभात फेरी मार्गे निघाली आहे आणि नगरपंचायतकडून मोठा मारुती मंदिर, महादेव मंदिर आणि शिवद्वार, गांधी चौक, छोटा मारुती मंदिर, आंबेडकर पुतळा आणि नाळगाव रोडवरील कोटेश्वर नगर मधून ते गजानन महाराज मंदिर येथे कलश यात्रेचे पूजन करण्यात आले. शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी गावात ठिकठिकाणी कलश यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. तसेच प्रभू श्रीरामचंद्र यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी सुवासिनींनी डोक्यावर कलश, तुळशी, वृंदावन घेऊन शोभायात्रेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच गावात ठिकठिकाणी कलशाची सुवासिनींनी मंगलपूजा केली आणि रांगोळ्यांनी सजवलेल्या परिसरात कलश यात्रेची शोभा अवर्णनीय अशी होती. यावेळी प्रभात फेरी मार्गे येत असताना मोठा हनुमान मंदिर या ठिकाणी सामूहिक हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलंय. त्यानंतर कलश यात्रा गांधी चौकात दाखल झाली आहे. तसेच गांधी चौकात खासदार रक्षा खडसे यांनी कलशाचं पूजन केले आणि उपस्थित महिला भगिनींसोबत दांडियात सहभाग नोंदवून लेझिम खेळून आपला आनंद व्यक्त केलाय. त्यानंतर शोभायात्रा गजानन महाराज मंदिरात आली आहे. यावेळी तेथे सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतलाय. तसेच दर्शन केल्यानंतर बोदवड तालुक्यातील 61 गावांमधील 61 सपत्नीक जोडपे यांनी गायत्री परिवारातर्फे आयोजित केलेल्या यज्ञात सहभाग नोंदवलाय. तसेच यज्ञकुंडात आपल्या आहुती समर्पित केल्या. गायत्री परिवारातर्फे यावेळी 17 कुंडी गायत्री यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. या गायत्री यज्ञकुंडात 61 जोडप्यांनी सपत्नीक सहभाग नोंदवलाय आणि गायत्री महामंत्र आणि प्रभू श्रीरामचंद्रांची आहुती देण्यात आली आहे. तसेच प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचे कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे आणि आपल्या देशात रामराज्य येवो यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावं म्हणून त्यांच्या या प्रवृत्ती अदृष्ट प्रवृत्तीकडून सतत प्रवृत्तीकडे वळाव्यात. परस्पर प्रेम, सहकार्य, सहयोग आणि संप्रदायामध्ये एकी राहावी यासाठी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. यज्ञात सहभागी असलेल्या 61 सपत्नीक जोडप्यांमार्फत प्रत्येक गावात अक्षदांचं वाटप करण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक गावातील प्रत्येक श्रीराम मंदिरात विविध धार्मिक महोत्सव आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी सर्व नागरिकांनी दिवाळी साजरी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. तसेच प्रभू रामचंद्रांचे स्वागत भव्य दिव्य स्वरूपात करण्यात यावं यासाठी प्रत्येकानं 22 जानेवारीची तयारी करावी आणि प्रभू रामचंद्र यांचं जल्लोषात स्वागत करावं असं आवाहन करण्यात आलंय. अक्षदा कलशाच्या शोभायात्रेत प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता यांचे सजीव देखावे यावेळी सादर करण्यात आले होते. सजीव देखाव्यांनी शोभायात्रेची शोभा अवर्णनीय झाली होती आणि प्रत्यक्ष अयोध्याच अवतरली आहे असं वाटत होतं. या शोभायात्रेत श्रीराम मंदिर येथील भाविक भक्त आणि संपूर्ण बोदवड तालुक्यातील भाविक भक्त, महिला, आबालवृद्ध आणि राष्ट्रीय शाळेतील नहरांका शाळेतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी लेझिम आणि फेटा बांधून यात्रेत सहभाग नोंदवलाय. गायत्री परिवार मनोर बुद्रुक यांनी यज्ञकुंडाची संपूर्ण व्यवस्था केली आहे. बोदवड तालुक्यातील लोकोत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात आलंय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी, जळगाव, बोदवड.